हरिओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। हरिओम. 6वा अध्याय आपला सुरू आहे, ज्ञानयोग. त्यातले 14 श्लोक आपले संपलेत आणि आपण हा श्लोक विभाग जो आहे, म्हणजे विषय विभाग, जो दुसरा विषय विभाग चालू आहे, तो आता शेवटाकडे आलाय. आजचा 15वा श्लोक आपण जो वाचणार आहोत तो या ध्यानयोग प्रक्रिया पूर्व भाग हा जो विषय चाललाय त्याच्यातला शेवटचा श्लोक आहे. श्लोक वाचूयात आपण आधी. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति। असे आत्म्यास जोडूनी योगी आवरिला मने, मोक्षास भिडली शांती माझ्या ठाईची मेळवी. पदच्छेद करूयात आधी. युंजन एवं सदा आत्मानं योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमां मत्संस्थाम अधिगच्छति. अन्वय आणि अर्थ. एवं म्हणजे अशा प्रकारे, नियतमानसः योगी ज्याने आपले मन स्वाधीन आणि संयमित केले आहे असा योगी, आत्मानं युंजन, आत्मानं सदा युंजन, चित्ताला परमात्म स्वरूपाशी सदैव युक्त करून, योग प्रक्रियेने युक्त करून, मत संस्थाम मज परमात्म्याच्या ठिकाणी असणारी निर्वाण परमाम मोक्षप्रद परम शांतीम अधिगच्छति, शांती प्राप्त करून घेतो. नुसता मराठी एकदा वाचूयात. अशा प्रकारे ज्यांनी आपलं मन स्वाधीन आणि संयमित केलेलं आहे असा योगी, चित्ताला सदैव परमात्म स्वरूपाशी जोडून ठेवून माझ्या म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी असणारी मोक्षाप्रत घेऊन जाणारी परमशांती प्राप्त करून घेतो. भावार्थ गीतेतलाच श्लोक आहे. मन आवरुनी जीवात्म्याचा परमात्म्याशी योग, असा साधुनी योगी भोगी परमशांती संभोग. त्याची चालही मला फार आवडली. असो, तर आता काय या श्लोकाचा मुख्य विषय काय आहे, तर आतापर्यंत योग साधने म्हणजे योग प्रक्रिया त्याचे बरेच बारकावे सांगून झाले. तर ते सगळे बारकावे योग प्रक्रिया, ध्यानयोग प्रक्रिया नीट समजून घेऊन योग साधनेला सुरुवात करून जो योग साधना सतत करत आहे, नियमित करत आहे, त्या योगाला काय लाभ होतो, काय फळ मिळतं, ते या 15व्या श्लोकात सांगितलेलं आहे. सुरुवातीचे काही शब्द आपण आता घेऊयात. एवं युंजन, एवं सदा आत्मानं युंजन, एवढा तुकडा आपण आता आधी बघणार आहे. एवं हे अव्यय काय सांगतं, अशा प्रकारे. एवं या अव्ययाने आधीचा जो विषय आधीच्या श्लोकामध्ये चाललेला आहे त्याच्याशी हा श्लोक जोडला जातो. अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे, श्लोक क्रमांक 10 ते श्लोक क्रमांक 14, 10व्या श्लोकामध्ये काय सुरुवात झाली, योगी युंजीत सततम, योग्यानी सतत स्वतःला जोडून घ्यावं अशी इन्स्ट्रक्शन पासून सुरुवात झाली. आणि 6व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकाचा शेवटचा चरण काय आहे, युक्त आसीत मत्परहा, तो जोडला गेला, जोडून घ्यावं इथपासून तो जोडला गेला आणि मत्परहा झाला. इथपर्यंत जे काही सांगितलं ते सगळं समजून घेऊन आपल्या वृत्तींचं नियमन करण्यासाठी त्याचा ज्यांनी वापर केलेला आहे असा तो नियत मानस योगी. आणि इथे अजून एक महत्वाचा शब्द आहे सदा. सदा म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं की
सारखंच ध्यानच करत बसायचंय का काय? सकाळी उठल्यावर पासून ते रात्री झोपेपर्यंत बाकी काहीच करायचं नाहीये? बाकी बरीच चरितार्थाची काही कर्म आहेत किंवा वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्याला जो काही रोल आपण निभावतोय आयुष्यात त्याला धरून काही आपल्याला गोष्टी करायच्या आहेत किंवा अगदी शरीर धारणेसाठी सुद्धा काही गोष्टी किमान ज्या कराव्या लागतात. त्या काहीच न करता काय सकाळ संध्याकाळ फक्त ध्यानच करत बसायचंय? तर असं निश्चितच गीता सांगणार नाही. कारण गीता हे जीवन उत्तम जगण्याचं जर शास्त्र आहे हे आपल्याला माहिती आहे. तर असं अव्यवहार्य सल्ला किंवा सूचना गीता देईल का? तर नक्कीच देणार नाही. मग इथे सदा या शब्दांनी काय काय अभिप्रेत आहे ते आधी आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. 2-3 गोष्टी सदा याच्यातून ध्वनीत होतात. तर पहिली गोष्ट जी त्यांना सुचवायची आहे की योगाभ्यास हा नित्य नियमाने आणि रोज करण्याची गोष्ट आहे. आज केला, उद्या नाही केला किंवा वेळ झाला तेव्हा जास्त केला, वेळ नव्हता तेव्हा अजिबात नाही केला. असं जर केलं, तर मग हे फळ मिळणार नाहीये. मग चांगल्या प्रकारे त्याची पुढे प्रगती होऊन त्याच्यातनं जे आपल्याला मिळायला हवं, ते मिळणार नाही. मग रोज किती करावा? ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. कारण प्रत्येक साधक हा निरनिराळ्या त्याची कपॅसिटी निराळी असेल, त्याचा स्वभाव निराळा असेल, त्याचे गुरूंनी त्याला काही आणखीन वेगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या असतील. म्हणजे त्याला गुरु असला तर, गुरु नसेल आणि तो कुठेतरी वाचून ऐकून असं करत असेल, तर ज्याची त्याची क्षमता असते. पण एक धरावं की 15 मिनिटापासून सुरुवात करावी. पाऊण तासापर्यंत जमलं तर 1.5 तासापर्यंत हा हळू-हळू, हळू-हळू वाढवावा. एकदम 1.5 तास बसायला गेलं तर कदाचित मांड्या अवघडून येतील, दुसऱ्या दिवशी बसवणारच नाही. असं एकदम हे करू नये, की आता दृढ निश्चय मी केलाय म्हणून खूप स्वतःला असं ताणून गोष्टी करायच्या नाहीत त्याच्यामध्ये. हे पण एक सांभाळण्याची गोष्ट आहे. एकूण किती ध्यान करावं हे प्रत्येक त्या साधकाच्या कुडीवर आपण म्हणलं त्याची कुडी काय आहे? तिथे त्या व्यक्तीच्या स्थितीवर आणि मुख्य म्हणजे त्याचा नुसता दृढनिश्चय वगैरे असेल, त्याची परिस्थिती आहे का? त्याचं घर लहान आहे, मोठं आहे, त्याच्या घरात म्हणजे किती कुटुंबामध्ये किती माणसं आहेत, त्यांची दिनचर्या कशी आहे, ह्याची दिनचर्या कशी आहे, आयुष्य त्याच्याकडून काय काय डिमांड करतंय, या सगळ्या गोष्टींचा आपापला विचार करून सगळ्यांना कम्फर्टेबल होईल. सगळ्यांना कम्फर्टेबल झालं नाही आणि आपण एखादी गोष्ट सुरू केली, तर ती जास्त काळ मग चालू नाही राहत. आधी स्वतःला आपण कम्फर्टेबल पाहिजे आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांना पण आपण त्याच्यामध्ये एनरोल करून घेतलं पाहिजे, की मी हे असं करणार आहे, तर मला सहाय्य लागेल. त्यांना तेही जर तुम्हाला अनुकूल असतील, तर हे पुढे होऊ शकतं. नाहीतर तुम्ही लोकांच्यावर जर इम्पोज करायला लागलात, आता या इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत मी ध्यान करणार आहे, बाकी सगळ्यांनी आवाज करायचा नाही, इकडे कोणी फिरकायचं नाही. त्यांचं त्यांचं काहीतरी असेल ना दिनचर्या. तुम्ही काय अरेरावी करून जर त्यांना असं करायला गेलात, ते 1-2 दिवस सहकार्य करतील, पण मग ते सहकार्य जास्त काळ मिळणार नाही. त्यामुळे या सगळ्याचा सांगोपांग आपापला विचार करून ही ध्यानाची वेळ सेट करावी. आणि पुष्कळ वेळेला काय होतं, आपण मोठ्या-मोठ्या योग्यांच्या काही-काही आत्मकथनं म्हणा किंवा चरित्रात्मक जर वाङ्मय वाचलं, तर त्याच्यामधून आपल्याला काही चमत्कारिक गोष्टी कळतात, की म्हणजे आपल्या बुद्धीला झेपणार नाही अशा दीर्घकाळपर्यंत हे योगी सतत ध्यानमग्न आहेत किंवा राहतात वगैरे, वगैरे. तर ते असं वाचलं, की आपल्याला पहिलंच आपण कच खातो, की अरे बापरे! हे म्हणजे आपल्यासाठी नाहीच आहे हे. तर असं नाही समजायचं. आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करायची म्हणून आपल्याला आधीच सांगितलं या अध्यायात. उद्धरेद आत्मनात्मानम. आपण कुठे आहोत तिथून आपल्याला पुढे वर चढायचं आहे. दुसऱ्याशी कंपॅरिझन करायची नाही. त्यामुळे ध्यानाचा काळ हा सुरुवातीला एक मात्र आहे, की समजा तुम्ही ठरवलं, की 15 मिनिटं बसायचं. तर मग त्याच्यापेक्षा कमी वेळ बसू नका. थोडा जास्त झालं तरी चालेल. म्हणजे 15 मिनिटं ठरवलंय तर 16-17 मिनिटं झाली, क्वचित 20 झाली, तर मग छानच आहे. पण 10 मिनिटातच गाशा गुंडाळला असं करू नका. तेवढा तरी तुमचा निश्चय पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये ह्याच्यातनं सगळ्यातनं काय सांगायचंय, की साधकाच्या अंगामध्ये ढिसाळपणा नसावा. खूप त्यांनी कॅज्युअली पण घेऊ नये. हां, मग आता ठरवलंय, जमलं तर बघू, झालं तर ठीक आहे, नाही तर नाही. असं होईल, की तुम्ही ठरवलंय तेवढं कदाचित होणार नाही. पण मुळातच तुम्ही ते चालवून घेणार असाल, अशी तुमची भूमिका असेल, तर ते आणखीनच जमणार. जमायला पाहिजे अशा निग्रहाने बसावं आणि समजा जमलं नाही,
तर थोडीशी मांडी हलवून मग पुढे, असे जे काही त्याच्यामध्ये करावे लागतील ऍडजस्टमेंट्स, त्या आपापल्या कराव्यात. पण एक निश्चय पण हवा त्याच्यामध्ये, की मला ही ध्यानसाधना चांगल्या पद्धतीने हा वेळ वाढवत जायचा आहे. आणि नुसता वेळ नाही वाढवायचा, त्याच्यामधली एकाग्र असण्याचा वेळ सुद्धा वाढवायचा. आता नुसता ध्यानाला बसण्याचा वेळ वाढला, पण युक्त असण्याचा वेळ जर कमी असेल, तर मग काही फायदा नाही. ज्ञानसाधनेचं उद्दिष्ट काय आहे? या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवात्म्याचा परमात्म्याशी योग होण्यासाठी ध्यानसाधना आहे. जो फोकस किंवा मुख्य उद्दिष्ट आहे, ते न विसरता बाकीच्या कृती त्याला अलाइन करणं, आपल्या मनाचा निश्चय त्याच्याशी जोडून घेणं, म्हणजे ध्यानसाधना. रमण महर्षींनी, एक पाश्चात्य त्यांचे साधक होते, पॉल ब्रँटन म्हणून, त्यांच्याशी सांगताना, त्यांच्याशी संभाषण करताना ध्यानाविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्याच्यामधली एक गोष्ट फार छान आहे. ते त्यांना म्हणले, की जर तुम्ही दिवसाकाठी 1-2 तास अत्यंत सुयोग्य पद्धतीने जर ध्यान केलं, तर तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्यावरचं त्याग वगैरे करण्याची काही गरज पडणार नाही. कारण त्या ध्यानामध्ये जो एकाग्र विचारांचा प्रवाह ध्यानामुळे तुमच्या मनात निर्माण होईल, त्या प्रवाहाचेच जणू तोच विभागला जाईल आणि एक स्वरूपाकडे जाईल आणि एक दैनंदिन व्यवहाराकडे जाईल. ही अवस्था तुम्हाला आपोआपच साध्य होईल. ह्याचा अर्थ काय? की व्यवहार करता करताच तुम्ही आत्मस्वरूपाशी सुद्धा जोडलेलं राहणं तुम्हाला जमेल. तर ही अवस्था सतत राहणं म्हणजे आत्मानुसंधानाच्या दृष्टीने सदाची अल्टिमेट स्थिती या भाष्यावरून आपल्याला कळते. आता आपण सदाचे 3 अर्थ समजावून घेणार आहोत. त्याच्यातला एक आपण आता समजावून घेतला, की सदा म्हणजे नित्य नियमानी, खंड न पडता. तर सदा या पदामुळे अजून एक काय सांगितलं जातंय, दुसरा अर्थ कुठला सूचित केला जातोय, तो पाहूया. दुसरा अर्थ असा आहे, की ध्यानयोगासाठी पूरक असंच जीवन मी जगेन, अशी एक मनोधारणा, निश्चय हा आपल्या मनाचा व्हायला पाहिजे. आणि तो कसा होईल? तर काही विवेकाच्या मदतीने होईल, काही संयमाच्या मदतीने होईल आणि काही आवड विकसित जसं जशी होत जाईल, तसं होईल. 3 गोष्टींचा आधार घ्यावा लागेल. एक तर विवेकबुद्धी, संयमन आणि आवड. कसं असतं, की करताना सुरुवातीला जमलं नाही तर नावड उत्पन्न होते. पण विवेकाने, चिकाटीने जर करत राहिलं, तर ते जमायला लागतं आणि जसजसं जमायला लागतं तशी तशी आवड निर्माण होते. नावडीचं आवडीत रूपांतर होतं. आणि मुळात करण्यासाठी थोडी आवड लागते. पूर्ण आवड असेल तर आपण मुळात काही कुठली गोष्ट सुरुवातच करणार नाही. त्यामुळे आवड मूळची ही पहिली पाहिजे. मग विवेक आणि मग संयम, की लागलीच सोडून द्यायला नको. 2 दिवस नाही जमलं, की छे नाही जमत आहे, नाही जमत आहे असं करून नाही, जमेल. धीर धरा, पेशन्स. तर ध्यानकाल सोडून दिवसभराचा इतर जो काळ आहे, तो आपण योग साधनेला पूरक अशा पद्धतीने आपली दिनचर्या आहे का? ह्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं, हे सुद्धा सदानी अभिप्रेत आहे. तर त्याच्यामध्ये काय येईल? ध्यान साधनेला पूरक म्हणजे काय? तर काही अ, आध्यात्मिक वाचन असेल. आता जसं आपण गीतेचा अभ्यास करतो. गीतेचा अभ्यास करणं ही गोष्ट नियमित व्हायला पाहिजे. कधी केली आणि मग जमेल, आज मला खूप वेळ आहे, मी आज खूप वेळ वाचलं आणि मग तेच तर सगळ्यात नियमितपणा पाहिजे. पहिला जो मुद्दा आहे, तो धरून ठेवायचाच आहे इकडे. तो सोडायचा नाही. मग ते वाचन असेल, त्याच्यावर चिंतन असेल, मनन असेल, म्हणजे ज्याला आपण स्वाध्याय यज्ञ असा शब्द 4थ्या अध्यायात वापरला होता आणि तो रोज करायचा. कारण काय होतं, स्वाध्यायाने मनात निर्माण होत असणारी अशुद्धी ही रोजच्या रोज स्वच्छ करण्याचं काम होत असतं. गीतेच्या ह्या माझ्या वर्गाचा मला सगळ्यात जास्त काय उपयोग होत असेल, तर माझ्याच चुका मलाच पटकन कळतात. दुसऱ्या कोणी आपल्याला सांगितलं ना, की हे तू चुकतेस, की तू हे बरोबर नाही किंवा हे, तर आपल्याला चटकन खूप राग येतो. आपण डिनायल मोडमध्ये जातो किंवा आपण जस्टिफाय करायला जातो. नाही, नाही, मी असं केलं कारण असं वगैरे, वगैरे. पण जेव्हा आपल्याच लक्षात येतं, की अरे, त्यावेळची ही प्रतिक्रिया द्यायची अशी गरज नव्हती. हे शोभलेलं नाहीये आपल्याला. तेव्हा पुढची प्रतिक्रिया आपली आपोआपच माइल्ड होते. आणि हे या वाचनातून, या स्वाध्यायातून सतत तुम्हाला आरसा दाखवला जातो. बघा,
तुम्ही वाचताय काय आणि वागताय कसे, वाचताय काय आणि वागताय कसे, बोलताय कसे, हे चुकलं, हे चुकलं. स्वतःच स्वतःचं परीक्षक होणं याच्यासारखं त्यांनी आपली प्रगती जास्त होते असं आपण म्हणूया. कारण दुसऱ्यांनी केलेलं आपल्याला आवडत नाही हे तर आपल्याला आहेच. तर स्वाध्याय हा जो आहे तो एक आपल्या दिनचर्येचा भाग असायला पाहिजे. योग साधनेला पूरक काय काय गोष्टी करायच्या ते. आणि दुसरं, आता मी म्हटलं तसं, त्या स्वाध्यायाचा उपयोग कुठे व्हायला पाहिजे? सगळ्या आपल्या प्रवृत्ती आणि कृती ह्यांच्यावर सावधपणे नियंत्रण राखण्यामध्ये त्या स्वाध्यायाचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि अजून एक तिसरी महत्वाची गोष्ट माधवानंदांनी लक्षात आणून दिली आहे की आपल्या काळाचा आणि शक्तीचा अपव्यय आपण करत नाही ना, योग्य वापर करतो आहोत का? दिवसभरातला किती काळ आपण काय काय करतो, गॉसिप करतो का, किंवा मनाला विक्षेपित करणाऱ्या अशा गोष्टी ऐकतो, वाचतो, पाहतो, अशा गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व असतो का? बी के शिवानीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचं इनपुट चांगलं असेल तर तुमचं आउटपुट चांगलं असेल. सकाळी उठल्यानंतर जर पहिलं वर्तमानपत्र बहुतेक जण आपण घेतो हातामध्ये, इतक्या डिस्टर्बिंग बातम्या असतात. तर पहिलं तुम्ही मनाला अस्वस्थ करण्यापासून जर तुमची सकाळ सुरू होत असेल तर तसं नका करू. पहिला तुम्ही ध्यान करा, देवाचं काही म्हणा, प्रसन्नतेत आणि पॉझिटिव्हिटीनी तुमच्या दिवसाची सुरुवात होऊ दे. आणि ती पॉझिटिव्हिटी मेंटेन करतील अशी तुमची दिनचर्या पुढेही राहते. मग ते शारीरिक व्यायाम असेल किंवा अजून काही असेल, देवपूजा असेल, तर ह्याच्या संबंधी आपण जागरूक असणं की ध्यान काळाखेरीज जो आपल्या हातात वेळ आहे त्याचा वापर आपण कसा करतोय, तो योग्य पद्धतीने करतोय का, आणि चित्ताची शांतता मेंटेन करण्याकरता तो त्याचा वापर होतोय का, ही दुसरी गोष्ट झाली सदामध्ये. कारण तसं आहे, मागे पण आपण हा मुद्दा बरेच वेळेला बघितलाय की ध्यानाच्या वेळेला अगदी गुणी बाळ आणि इतर वेळेला अगदी खट्याळपणा किंवा काहीतरी वाह्यातपणा. तर ह्या गोष्टी मिसमॅच जर राहिल्या ना तर ध्यान साधनेत नाही काही फरक पडणार. हे चांगला फरक पडणार नाही. फरक पडेल तो वाईट असेल, तो नकोय आपल्याला. आपल्याला चांगला पॉझिटिव्ह नोटवर पुढे प्रगती होणं अपेक्षित आहे. ती हवी असेल तर आपल्या एकंदरीत जीवनात एक सूर पाहिजे. भलतेच विसंवादी सुरांनी ते गाणं बदसूर होईल. तर ती एक काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट अशी आहे की ध्यानयोग प्रक्रियेचा सूक्ष्म भाग समजून घेतल्यानंतर चित्ताचं अवधान हे ध्यानकाली आणि इतरही व्यवहारकाळी सुद्धा आत्मस्वरूपावर ठेवण्याचा प्रयत्न करणे, जी अल्टिमेट स्थिती आपल्याला रमण महर्षींनी सांगितली होती की तुम्हाला वेगळं असं करण्याकरता तुम्हाला वेगळा काही करावंच लागणार नाही जर तुमचं ध्यान योग्य झालं तर. आता हे कसं करायचं, तर आपल्या अस्तित्वाची म्हणजे स्वची जाणीव ही ध्यान कालामध्ये आपल्याला चांगलं ध्यान झालं तर स्पष्ट होत जाते. एरवी ती जाणीव नसते असं नाही, ती असते, पण चित्ताचं अवधान त्याच्यावर नसतं. तसं ध्यानामध्ये आपण मुद्दाम ती क्रिया करतो, चित्ताचं अवधान सुवर ठेवणं म्हणजेच ध्यान. तसं आपण व्यवहार काळी करत नाही. तर सुरुवातीला ध्यान काळामध्ये तेच एकदा जमायला लागलं की व्यवहार काळी सुद्धा ते करायचा प्रयत्न करणं, की मी परमचैतन्य आहे अशी एक भावना मनामध्ये सतत जागती ठेवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे चित्ताचं अवधान सुवरती ठेवणं. असं करणं ह्याच्यातून काय होतं, तर जास्तीत जास्त काळ तुम्ही आत्मस्वरूपाशी स्वतःला जोडून ठेवू शकता. आणि मग तुम्ही युक्त आसीत मत्परहा ही जी अवस्था आपल्याला मागच्या श्लोकात सांगितली ती अचीव करण्याच्या दिशेने आपली पावलं पडतील. अर्थातच ध्यानाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये हे एकदम काही जमणारी गोष्ट नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे की फायनली हे व्हायला पाहिजे. आपल्याला गोल सेट केला की आपल्याला एक डायरेक्शन मिळते आपल्या प्रयत्नांना, आणि मग तसे प्रयत्न जाणीवपूर्वक करता 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 सदा आत्मानम युंजन हे विकसित व्हायला लागतं, आणि मग सततच्या अभ्यासाने ते साध्यही होतं. मात्र जरी योग साधनेच्या बाबतीत स्वसंयमन किंवा मनाचं संयमन प्रयत्नपूर्वक करावं लागत असलं तरी तिथे ओढाताण करणं अभिप्रेत नाही.
तो एक आपल्यालाच अंदाज घ्यायला पाहिजे की काय म्हणजे उडाताण आणि काय म्हणजे प्रयत्न. ते आपल्यालाच कळतं. स्वाभाविक आवड जशी विकसित होईल ना, तसं तसं पुढच्या गोष्टी सहज होत जातील. तर हे झालं आता पहिला आपला काय चरण होता, युंजन एवं सदात्मानं. पुढचा आता चरण आहे दुसरा, योगी नियतमानसः. याच्यातला नियतमानसः हा शब्द महत्वाचा आहे. श्रद्धा आणि तीव्र मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा, या दोन गोष्टींच्या सह दीर्घकाल योगाभ्यास केल्यामुळे ज्याचं मन स्थिर झालेलं आहे आत्म्यामध्ये, आत्मस्वरूपामध्ये, त्याला नियतमानस योगी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात ज्याचा आपल्या मनावर पूर्ण ताबा आहे किंवा ज्याचं मन त्याच्या पूर्ण अधीन आहे, स्वाधीन आहे, स्वच्या बुद्धीच्या नियंत्रणाखाली पूर्ण आहे, त्याला नियत मानस असं म्हणतात. मग असा नियत मानस होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर साधकाच्या उद्देशात केवळ परमात्माच असणे. त्याचा उद्देश फक्त परमात्मा प्राप्ती एवढाच असेल, तो नियत मानस होण्याकडे जास्त लवकर वाटचाल करेल. कारण जोपर्यंत संसारातली ओढ आपली कमी होत नाही, संसारामधलेच रागद्वेष आपले जास्त असतील, तर तोपर्यंत मन मग स्वाधीन कसं राहणार. अचपळ मन माझे नावरे आवरिता, अशी आपली परिस्थिती होत राहणार मग त्यावेळेला. तर नियतमानस होण्याच्या दृष्टीने रामसुखदास आपल्याला एक टिप देतात असं म्हणू, की सर्व योग साधकांची एक बेसिक आणि एक मोठी चूक होते. ती काय होते, तर तो योगसाधक स्वतःला कोणीतरी समजत असतो. कोणीतरी म्हणजे काय, तर माझं उदाहरण घेऊ. मी एक शिक्षिका आहे किंवा मी संस्कृतची अभ्यासिका आहे, मी स्त्री आहे, मी हिंदू आहे, मी ब्राह्मण आहे, मी आता गृहस्थ धर्मात आहे. असं जे काही आपल्या विविध उपाधी किंवा मी आई आहे, मी सासू आहे, अशा ज्या काही माझ्या मी अमुक अमुक आहे, ह्या अमुक अमुकनी सर्व उपाधींच्या जंजाळात मी स्वतःला कोंबून ठेवलेलं आहे. आणि त्या सगळ्या उपाधी ह्या ध्यान मार्गामध्ये माझ्या प्रगतीच्या आड येतात. कारण माझं तादात्म्य, कारण मी हे सगळं शरीर मन बुद्धीशी तादात्म्य असल्याचं लक्षण आहे. कारण हे जे काही आपल्या सगळ्या उपाधी आपण म्हणतो की मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे कशाच्या संदर्भात असतं, शरीराच्या. सगळी नाती ही शरीरामुळे असतात. मन बुद्धी ह्याच्यामुळे माझा अपमान होतो किंवा मी सुपिरियर किंवा मी इन्फिरियर, हे सगळं जे काही वाटत असतं आपल्याला स्वतःबद्दल, ते मनोबुद्धी आणि शरीर याच्या फिल्टरमधून आपण बघतो किंवा त्याच्याशी तादात्म्य झाल्यामुळे बघतो. आणि असं शरीर मन बुद्धीशी जे तादात्म्य असतं, त्याला आपण एक शब्द वापरतो, अहंकार. मी कोण आहे असं वाटणं, म्हणून त्याला अहंकार म्हणतात. तर एरवी आपण तो फार अहंकारी असं म्हणतो तेव्हा गर्विष्ठ असणे असं इथे अर्थ नाही. ते गर्विष्ठपणाचा संबंध नाही. स्वतः आपण कोण आहोत त्याच्याबद्दलची जी आपली काही समजूत आहे, त्या समजुतीला अहंकार असं म्हटलेलं आहे. म्हणून ध्यान करायला बसताना तरी निदान तुम्ही असा विचार करा, असं रामसुखदास आपल्याला सांगतात, की मी केवळ ध्यान करणारा आहे आणि ध्यान साधनेनी परमात्म्याला प्राप्त करून घेणं हे माझ्या आयुष्यातलं एकमेव अंतिम आणि प्रमुख असं उद्दिष्ट आहे. मला बाकी काहीही मिळवायचं नाही. मग वृद्धी सिद्धी म्हणजे अष्टसिद्धींपैकीच म्हणजे योग मार्गात सुद्धा लोभ असतात की मला अष्टसिद्धींपैकी या सिद्धी मिळाव्यात अशी काही भूमिका असते, किंवा बाकी काही मला हवंय, सांसारिक यश, मानमरातब, मान्यता, ऐश्वर्य, हे मला काहीही नकोय. मला काय हवंय, मला फक्त योग मार्गामधले अंतिम अवस्था परमात्मा स्वरूपात एकरूप होणं, हेच याच्यासाठीच मी धडपडतो आहे असं उद्दिष्ट फर्मली असा दृढ निश्चय करून ध्यानाला बसल्यास मग ती जरा थोडं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रगतीला वाव आहे. कारण तिथे मग अहंकार थोडा तुमचा सैल होतो. अहंकार सैल झाला
की मन स्वाभाविकपणेच मग आपल्या ताब्यात यायला मदत होते. आपण नियतमानसाची चर्चा करतोय. तर नियतमानसः होण्यासाठी उपाधिरहित होणं आणि त्यासाठी परमात्मा प्राप्ती हाच आपल्या जीवनातला मुख्य उद्देश आहे असं स्वतःला सतत आठवण करून देत राहणं, सांगत राहणं. आपण विसरतो. आपल्याला ते पटलेलं नसतं असं नाही, पण आपण हरदासाची कथा मूळपदावर कधी येते ते आपल्यालाच कळत नाही. पुन्हा आपण आपलं इतक्या वैयक्तिक हेव्या-दाव्यात येतो, मानापमानात येतो, सुख दुःखे समे कृत्वा वगैरे काय. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. हे फक्त गीतेचा श्लोक वाचेपर्यंतच असतं. तो पुस्तक मिटताक्षणी आपण पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन असतो. तर ते सतत रोज जर ध्यानाला बसलं, तर रोज ही स्वतःला आठवण करून दिली जाईल. एकदा तरी. त्यामुळे म्हणून ते रोज ध्यानाला का बसायचं? आणि ध्यानाला कसं बसायचं? म्हणजे ध्यान करण्यापूर्वी आपली मनस्थिती कशी हवी? हे सगळे जे बारकावे इतके सांगितलेले आहेत या ध्यानयोगामध्ये, ते तेवढ्यासाठी आहेत, की त्यांनाही मान्यच आहे, की ही गोष्ट काही सोपी नाहीये, अवघडच आहे. त्यामुळे ती जितकी सातत्याने आणि नेटाने होईल, तेव्हा थोडा काहीतरी पल्ला यायची शक्यता. तर असा जर नियतमानस होऊन सदा आत्मानं युंजन अशी परिस्थिती असे जर प्रयत्न झाले, तर याचा परिणाम काय होतो? तो पुढच्या ओळीमध्ये दिलेला आहे. शांतीम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. साधकाला शांती मिळते. तर शांतीची व्याख्या सुबोधानंद करतात. चित्ताची निरुपद्रवी आणि सुखमयी अशी स्थिती. आणि ही स्थिती कशी आहे? त्याला 2 विशेषणं वापरलेली आहेत. निर्वाण परमाम आणि मत्संस्थाम. निर्वाण परमाम या विशेषणाचा आधी विचार करू. शंकराचार्यांनी त्याच्यावरच्या भाष्यात असं म्हटलंय, निर्वाण मोक्षः तत् परमानिष्ठा यस्याः शांतेः सा निर्वाण परमा शांती. संस्कृतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे कळेल जास्त. मी मराठीत सांगणारच आहे. निर्वाण म्हणजे काय? तर मोक्ष. आणि मोक्ष ही ज्याची परम अवस्था आहे अशी शांती. परम अवस्था म्हणजे काय? ही शांती तुम्हाला मोक्षाप्रत घेऊन जाणारी आहे, मोक्षापर्यंत पोहोचवणारी आहे. म्हणून तिला निर्वाण परमा शांती म्हटलेली आहे. या ठिकाणी एक बारकावा लक्षात घेतला पाहिजे, की योगाभ्यासाने आधी शांती मिळणार आहे, ही निर्वाण परमा शांती मिळणार आहे. आणि मग ही शांती तुम्हाला मोक्षाप्रत घेऊन जाणार आहे. म्हणजे योगाभ्यासाचं फलित डायरेक्ट मोक्ष नसून निर्वाण परमा शांती आहे. आणि त्याच्याही अलीकडे एक स्टेप आहे, जी आपण मागच्या श्लोकामध्ये शिकलेली आहे. योगम आत्मविशुद्धये. हे शिकलोय की नाही? योगाचा पर्पज म्हणजे योगाने काय व्हायला पाहिजे? निरंतर योग साधनेने आत्मा म्हणजे अंतःकरण. अंतःकरणाची विशुद्ध अंतःकरण होईल. त्याच्यात निर्वाण परमा शांती निर्माण होईल आणि ती शांती तुम्हाला मोक्षाप्रत घेऊन जाईल. जवळजवळचे टप्पे आहेत, पण अलीकडचे. आणि आता आपण बघूयात, की ही मोक्षाप्रत नेण्याची शक्ती ह्या शांतीमध्ये कशामुळे आली? कुणाकडून आली? तर परमात्म्याकडून आली. पण परमात्मा स्वतः शांती स्वरूप आहे आणि योग प्रक्रियेच्या सरावामुळे आपण काय करतो? योग प्रक्रियेच्या सरावात करतो काय? सदा आत्मानं परमात्मना सहयुंजन. अंतःकरणाला परमात्म्याबरोबर जोडण्याची प्रॅक्टिस, सराव चालू असतो. त्याच्यामध्ये जेवढा वेळ जोडलं जातं तेवढा वेळ त्या परमात्म्याशी अंतःकरण हे तदाकार होतं. आणि अंतःकरणाची ही खासियत आहे, की ते ज्याच्याशी एकरूप होतं, त्याच्यातले गुणधर्म त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतात, प्रतिबिंबित होतात. आणि जेव्हा हे योग साधनेमध्ये परमात्म्याशी जो शांती स्वरूप आहे, त्याच्याशी जेव्हा हे चित्त तदाकार होतं, तेव्हा परमात्म्याच्या ठिकाणी असलेली शांती म्हणजे मत संस्था. परमात्मा स्वतः बोलतोय ना, त्यामुळे तो मत संस्था म्हणतो. माझ्यामध्ये कायमस्वरूपी योग्य पद्धतीने स्थित असलेली ही शांती भक्ताच्या किंवा योग साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होते. म्हणून मतसंस्था असं विशेषण वापरलेलं आहे.
आता ह्या शांतीबद्दल याही म्हणजे गीतेमध्ये ठिकठिकाणी सांगितलेलं आहे, पण पुढचे आपले अजून अध्याय झालेले नाही. त्यामुळे पुढचे रेफरन्सेस येण्यापेक्षा आपण जे आपले अध्याय झालेले आहेत शिकून, 4था झालाय, 5वा झालाय, त्याच्यामधले संदर्भ आपण बघू, की कुठे याच शांतीचा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या संदर्भामध्ये कसा उल्लेख आहे. 4थ्या अध्यायातला 39व्या श्लोकामध्ये ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. ह्या श्लोकानंतरचा श्लोक. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. ज्ञान कर्म संन्यास योग आहे. कर्माचा संन्यास करण्यामध्ये ज्ञानाची भूमिका काय आहे, म्हणजे ज्ञान जर झालं तर कर्मसन्यास कसा जमू शकतो. ज्ञानाची महती सांगणाऱ्या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ही पराशांती मिळते असं सांगितलं. आणि हीच गोष्ट 5व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात सांगितली. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीमाप्नोति नैष्ठिकीम. युक्त म्हणजे जोडलेला. आता आपण गेल्या श्लोकामध्ये युक्त आसीत मत्परहा, युक्त हा शब्द आलेला आहे. तेच शब्द वेगवेगळ्या संदर्भात थोडं थोडं वेगळ्या गोष्ट सांगतात. इथे काय आहे, जोडलेलं असल्यामुळे काय सांगितलंय, त्यांनी कर्मफळ टाकून दिलं, म्हणजे त्याची फलाची आसक्ती गेल्यामुळे तो शांत झालाय. इथे कर्मयोगाची महती सांगते, कारण 5वा अध्याय हा कर्मयोगातला शेवटचा अध्याय आहे. 3ऱ्या अध्यायापासून, ऍक्च्युली 2ऱ्या अध्यायापासूनच कर्मयोगाची बीज आहे. 3रा पूर्ण कर्मयोग आहे. 4था ज्ञानाच्या संदर्भात कर्मयोग आहे आणि 5वा संन्यासाच्या संदर्भात कर्मयोग आहे. कर्मयोगाचेच वेगळे वेगळे अँगल्स या 3 अध्यायात मिळून आपल्याला शिकता आलेले आहेत. तर त्याला काय इथे काय म्हटलंय, नैष्ठिकीम शांती. इथे मत संस्थाम आणि काय म्हटलंय, निर्वाण परमाम. आणि त्याची आपण डेफिनेशन काय बघितली, परमानिष्ठा यस्याहा शांते, हे नैष्ठिकी शांती हेच म्हणायचंय सगळं, फक्त ते कर्मयोगाच्या भूमिकेतून म्हटलेलं आहे. तर असं शांतीचा उल्लेख हा भगवद्गीतेमध्ये, कारण काय आहे, तो उल्लेख वारंवार येण्याचं कारण असं आहे की शांती हेच सगळ्यांचं, मग तुम्ही आध्यात्मिक अभ्यासक असा, योगाभ्यासू असा किंवा संसारिक असा, सगळ्या गोष्टी शांतीसाठीच चाललेल्या असतात. फक्त ती शांती चिरकाळ टिकणारी हवी असं योगाभ्यास करणाऱ्याला वाटणं अपेक्षित आहे. तर तुम्ही स्पिरिच्युअल कधी होता, जेव्हा ती शांती ही शाश्वत शांती मला हवी आहे अशी तुमची तळमळ तुम्हाला लागली, तर तुम्ही आध्यात्मिक होता. संसारी माणसाला काय अशांत राहायला हवं असतं का? नाही. तो जे काही खटपटी लटपटी करत असतो त्या शांतीसाठीच तर करत असतो. फक्त ती शांती येते जाते, येते जाते. ती खूपच क्षणकाळ टिकते, अगदी क्षणिक असते आणि बराच काळ तो अशांत राहतो. आणि म्हणून मग 2ऱ्या अध्यायात म्हटलंय, अशांतस्य कुतः सुखम. मग त्याला सुख लाभत नाही आणि काय, मी दुःखी आहे, सुखी आहे, असं तो जीवभावामध्ये अडकलेला असतो. तर आता ही जी निर्वाण परमा शांती आहे, ती पराकोटीची शांती असते. त्याचं एक उदाहरण आपण संतांच्या जीवनामधून बघूया. कदाचित मी हा प्रसंग आधी सांगितलेला असू शकतो, पण या शांतीच्या संदर्भात पुन्हा एकदा बघूया. संत एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध होते. तिथं काहीही झालं तरी ते रागवत नसत. आणि एवढा शांती ब्रह्म आणि संपन्न माणूस, अत्यंत लोकांच्या उपयोगी पडणारा, दयाळू, आणि तरीही त्यांचा द्वेष करणारे काही जण होतेच. त्यामुळे महाराजांच्या घराजवळच, एकनाथ महाराजांच्या घराजवळच एक कुटाळ कंपू होता, की तो सतत एकनाथ महाराजांना पाण्यात पाहायचा आणि काहीतरी करून यांची बदनामी व्हावी असं त्यांना वाटायचं. तर एकदा एक गरीब ब्राह्मण, त्याला काही अडचण असते पैशाची, आणि त्यांनी एकनाथांची कीर्ती ऐकलेली असते की ते कधी कोणाला विनमुख पाठवत नाहीत. म्हणून तो म्हणतो, आपण एकनाथ महाराजांना जाऊन भेटून आपली अडचण सांगू आणि आपल्याला काय जे द्रव्याची मदत आहे ती त्यांच्याकडनं मिळेल, असं म्हणून ती मदत मागण्याकरता म्हणून तो निघालेला असतो. तर वाटेत मध्येच तो कुटाळ कंपू, त्यांच्या त्या कंपूच्या ताब्यात तो माणूस सापडतो. मग ते त्याला मध्येच झुलवतात, त्याला काय काय बोलतात, सांगतात की अरे तुला किती पैसे हवेत.
त्याच्या दुप्पट आम्ही देतो. पण अट एवढीच आहे की त्या एकनाथांना राग आणून दाखवायचा. तोही त्या गोळात येतो आणि बरं म्हणतो, प्रयत्न करून बघतो आणि जातो. आणि एकनाथ महाराजांच्याकडे जाऊन सरळ आपली मागणी सांगण्याऐवजी काहीतरी विचित्र चाळे करून त्यांना राग आणण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही एकनाथ काही त्यांची शांती काही ढळत नाही. असं करता करता जेवणाची वेळ होते. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, चला आपण जेवण करून घ्या माझ्या बरोबर. पंक्ती वाढतात. स्वतःच्या शेजारी त्यांचं पान घेतलं जातं आणि गिरिजाबाई वाढायला येतात. तर ह्याच्या डोक्यात सारखं चालू असतं की काय करू म्हणजे हे चिडतील, काय करू म्हणजे हे चिडतील. तर त्याला एक विचित्र कल्पना सुचते. पानावर बसल्यावर समोर गिरिजाबाई वाकून वाढतायत म्हटल्यावर तो टुणकन उडी मारून त्यांच्या पाठीवरच चढतो. त्याला वाटतं की म्हणजे गिरिजाबाईंच्या पाठीवर चढतो. तर त्याला वाटतं की आता नक्कीच चिडणार, त्यांच्या बायकोलाच त्रास दिलाय म्हटल्यानंतर. तर ते पटकन म्हणतात, गिरिजाबाई सांभाळा, लेकरू बसलंय पाठीवर. त्याही तितक्याच म्हणजे त्या एकनाथांच्या सान्निध्यात राहून त्याही तयार झालेल्या असाव्यात. त्या म्हणल्या, हो हो, आपल्या हरीला पाठीवर घेऊन वाढायची सवय आहे मला, तुम्ही काळजी करू नका, लेकराला पडू देत नाही. हे संभाषण झाल्यानंतर मात्र तो गार होतो. म्हणतो, अरे काय पती पत्नी आहेत हे, आपलंच चुकतंय. आणि असं म्हणून त्याला स्वतःची खूप शरम वाटते आणि तो पाठीवरून खाली उतरतो आणि एकनाथ महाराजांच्या पायावर लोटांगण घालतो. तो म्हणतो, माझं चुकलं, मी असं असं तुमच्याकडे या कारणासाठी येणार होतो, वाटेत मला ही माणसं भेटली आणि त्यांनी मला असं तुम्हाला राग आणायला सांगितला. म्हणलं, असू देत, काय हरकत नाही. आणि ते काहीच त्याच्याविषयी त्यांनी तक्रार केली नाही की त्याला उपदेश केला नाही. तुम्हाला किती पैसे हवे आधीच सांगायचं होतं ना, मी आधीच रागावलो असतो. एवढा वेळ तुम्ही स्वतःचा कशाला खटपट करत बसलात. मला सांगून टाकायचं, मी पटकन चिडल्यासारखं केलं असतं. आणि मग त्याचा त्यांनी शांतपणे सत्कारपूर्वक त्यांना जी काही मदत होती ती देऊन पळवण केली. तर ह्याच्यातला मतितार्थ असा की आपल्याला काय वाटतं की हे संत आहेत, तर संतांची विवेक शक्ती ही कायम जागृत असणार आणि हे विवेकातून ही शांती आलेली आहे. तर विवेकामुळे असू शकते, पण विवेकामुळेच फक्त नाही. कारण एकनाथ महाराज हे त्यांचे कोण गुरु जनार्दन स्वामी. गुरु जनार्दन स्वामी यांच्याकडे राहिलेले असतात आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाची दीक्षा घेतलेली असते आणि त्या योग साधनेमध्ये ते प्रवीण झालेले असतात आणि त्या योग साधनेतून आलेली ही शांती असते. शिवाय त्याला विवेकाची जोड असतेच. त्यामुळे जेव्हा आत्मज्ञानाच्या पातळीवर तुम्ही उंच पातळी गाठण्याचा प्रयत्नात असता, तेव्हा ही चित्तामध्ये ही परमशांती विकसित होत जाते आणि जेव्हा तुमची ज्ञानाची चरमस्थिती येते, तेव्हा या श्लोकात वर्णन केलेली ही निर्वाण परमाम या चरम अवस्थेला ती शांती पोचते. म्हणून ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मच्चिरेणा निगच्छती हे त्या 4थ्या अध्यायात सांगितलं होतं. कारण साक्षात आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे काय? आत्मस्वरूपी एकरूप होणं. म्हणजे जेव्हा आत्मस्वरूपाशी तदाकार वृत्ती होतात, तेव्हा आत्मज्ञान होतं आणि ती ज्ञानाची परम अवस्था असते. म्हणूनच आत्म्यातली म्हणजे परमात्म्यातली चिरस्थायी अशी जी शांती असते, मत संस्थान, ती आपल्या चित्तवृत्तीमध्ये प्रतिबिंबित होते आणि आपल्याला अत्यंत शांती प्राप्त होते. इथे आपला हा श्लोक 15वा संपलाय. आता आपण ज्ञानेश्वरीच्या काहीच ओव्या वाचणार आहोत. कारण ओव्या खूप आहेत याच्यावर ज्ञानेश्वरांनी लिहिलेले. 293 ते 344 एवढ्या ओव्या आहेत. त्याच्यातल्या फक्त 319 ते 323 एवढ्याच ओव्या आपण वाचूयात वानगी दाखल, की ही जी परमशांतीची अवस्था आपण आता जो काही अभ्यास केला, त्या परमशांत अवस्थेचं वर्णन ज्ञानेश्वरांनी कसं केलंय. तर एवढ्या ओव्या वाचणं आणि समजून घेणं जवळपास अशक्य आहे. ऐसे शब्दजात मागवते सरे, तेत संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेत न शिरे विचाराचा.
अशा रीतीने जेथून शब्द माघारे फिरतात, ज्यात संकल्प नष्ट होतो, जेथे विचाराचा नुसता वाराही शिरकाव करू शकत नाही. आता हे वाचताना थोडंसं आपण मागचं जे बोललंय ना, ते त्याच्याशी थोडं थोडं जोडत जाऊ. प्रशांतात्माचं आपण जे बघितलं होतं, 7 वृत्ती पूर्णपणे शांत झालेल्या. त्याच्यामधली जी संकल्प विकल्प कुठे येतात? चिकीर्षेमध्ये येतो. मला अमुक एक हवंय, प्रेप्सा, अमुक एक नकोय, जिज्ञासा, हे मला जाणून घ्यायचंय. हे सगळे संकल्प आहेत. मला हे हवंय, मला हे नकोय, मला हे जाणून घ्यायचंय, मला हे करायचंय. तर हे सगळं शांत झालेलं आहे. आणि जेव्हा पूर्ण शांतता असते, तेव्हा बोलायची इच्छाच नसते. इच्छाच नसेल आणि विचारच नसतील, तर बोलणार काय? तर शब्द येणार कुठून? त्या 4 वाणी सांगितलेल्या आहेत. त्यातली जी परावाणी जी असते, जेव्हा विचार स्फुरतो, तेव्हा नाभीपाशी जी परावाणी असते, तिथे स्फुरण पावतं, की काहीतरी विचार आला, तो विचार प्रकट करायचा आहे. मग त्या विचाराला शब्द सापडली. मग त्या शब्दाला आवाज, ध्वनी सापडली आणि मग तो प्रयत्नाने बाहेर पडली. अशी ती परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असा सगळा तो प्रवास असतो. तर त्या सगळ्याच्या मुळाशी विचार असतो. आता इथे विचारच गेलेला आहे, त्यामुळे वाणी नाही, शब्द नाहीत, निःशब्द शांतता आहे. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादी जे अगण्य परमतत्व, जे उन्मनी अवस्थेचे सौंदर्य. तुरीय अवस्था म्हणजे चतुर्थ अवस्था, म्हणजे 3 आपल्या अवस्था कुठल्या आहेत? जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. त्याच्या खेरीज 4थी अवस्था जी असते, जी साधारणपणे ध्यानामध्ये असते, ती चतुर्थ अवस्थेचे म्हणजे ब्रह्मात्मक जीवन मुक्तीचे भरदार वैभव, अनादी जे अगण्य परमतत्व आणि जे आदिरहित, अपरिमित व सर्वश्रेष्ठ असे तत्व गणले जावे. जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. ज्याला विश्वाचे आदिबीज, योगसाधनाचे अंतिम साध्य व आनंदाचे केवळ चैतन्य समजावे. पण म्हटलंय की नाही, की योगसाधनेचं परिपक्व फळ काय आहे, तर ही परमशांतीची अवस्था. म्हणून त्याला योगद्रुमाचे फळ म्हटलेले आहे. जिथे आपल्या श्लोकाशी काहीतरी संदर्भ आपल्याला जोडता येतोय, तेवढ्याच ओव्या मी निवडल्यात. कारण बाकी खूप गहन आहे. म्हणजे मला सुद्धा सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या समजलेल्या नाहीयेत. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले. जिथे आकाराची मर्यादा, मोक्षाची एकरूप अवस्था आणि प्रारंभ व शेवट या सीमा अगदी निर्मूळ होऊन जातात. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्थाचे निजस्वरूप माझे मत्संस्थान. मत्संस्थाशी हा निजस्वरूप शब्द जोडला जाऊ शकतो. जे पंचमहाभूतांचे मूळ कारण, जे महातेजाचेही तेज, एकंदरीत अर्जुना, जे माझे आत्मस्वरूप म्हणून जाणारे. आणि मग पुढे आता बरंच आहे, ते आपण इथं थांबतोय. आपण 23व्या ह्याच्यापर्यंत वाचूया. 6व्या अध्यायात एकतर खूप ह्या लिहिलेल्या आहेत ओव्या, आणि 13व्या अध्यायात सुद्धा पानच्या पानं लिहिली आहेत. म्हणजे मी असं ते मागे जेव्हा 13वा अध्याय मोहनाताईंच्या बरोबर ऐकत होते, म्हणजे मोहनाताई शिकवत असताना, तर म्हणजे असं आपलं भाबडेपणाने मी आपलं ठरवलं, की जेवढे त्यांचे श्लोक होतील तेवढ्याच्या ओव्या आपण वाचून दुसऱ्या दिवशी तयारीने जाऊ वगैरे. कुठलं काय, एकतर दुर्बोध आणि पानाच्या पानं, म्हणजे एक श्लोक करायला म्हणजे मला भंजाळ जसं सोडून दिलं ते. म्हटलं हे काय आपल्याला जमणार नाही. त्यापेक्षा दुसरं एखादं पुस्तक आपण वाचून जाऊ त्याच्यावरचं, म्हणजे चिन्मयानंदांच्या गीतेतले श्लोक घेऊन ते वाचून मी आपली तयारी म्हणून. पण ज्ञानेश्वरी काही झेपली नाही म्हणजे ती करायला. तर आता इथे हा 10 ते 15 हा जो आपला विभाग होता की नाही, ध्यानयोग प्रक्रिया पूर्व पूर्व भाग, हा त्या विषयाचं नाव होतं. तर या विभागामध्ये त्याचा थोडासा आढावा घेऊ आणि पुढच्या विभागाची थोडीशी प्रस्तावना होईल. तर या विभागामध्ये आपण काय गोष्टी शिकलो,
तर मुख्य 4 गोष्टी आपण शिकलो. एकतर ध्यानयोग प्रक्रियेचा प्राथमिक म्हणजे बाह्य भाग सांगून झालेला आहे, की सगळं आसनाविषयी, आसनात कसं बसावं याविषयी, चित्त कसं एकाग्र व्हायला हवं याविषयी. त्याच्यानंतर आदर्श योग साधकाच्या चित्ताची स्थिती कशी असते तेही आपण शिकलो. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थिता. नंतर त्याचा योग साधण्याचा प्रयत्न. हे यतचित्तात्मा, यतचित्तेंद्रिय या शब्दामधून आपण त्याचा योग साधण्याचा प्रयत्न हा शिकला. तर ज्याला आपण यमनियम असं म्हणू शकतो. आणि त्याला हा सगळा प्रयत्न करून त्या प्रयत्न सक्सेसफुल झाला तर त्याला प्राप्त होणारं फळ काय? तर ही निर्वाण परमाम मत्संस्था शांती. अशा 4 मुख्य गोष्टी आपण या ध्यानयोग प्रक्रिया पूर्व विभाग याच्यामध्ये शिकल्या. आता पुढे ध्यानयोगाच्या सूक्ष्म आंतरिक प्रक्रियेचं वर्णन करणार आहेत. पण त्याच्या आधी जो विभाग सुरू होतो म्हणजे आता 16 ते 23 हा जो 8 श्लोकांचा भाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 16-17 ची प्रस्तावना करते. 16-17 हे जे 2 सुरुवातीचे श्लोक आहेत या विभागातले ते कशासाठी आहेत? तर योग प्रक्रिया आपण वाचली, ऐकली, शिकली तरी जेव्हा ती आपण प्रत्यक्ष करतो तेव्हा लक्षात येतं की ती तेवढी सहज साध्य होत नाही. जेवढी वाचताना किंवा ऐकताना ती वाटते तेवढी ती सहज साध्य नाही. मनावरच्या वृत्तींचं नियंत्रण करणं ही योगाची प्राथमिक अवस्था आहे असं मी रोज सकाळ संध्याकाळ भोगलं तरी ते नियंत्रण मला साधत नाही. तसंच योग प्रक्रियेच्या सूक्ष्म भागाचं आकलन झाल्यासारखं वाटलं तरी चित्ताचं अवधान सातत्याने आत्मस्वरूपावर राहत नाही. जसं तसं आपण प्रॅक्टिस सुरू करतो तसं आपल्या लक्षात येतं की आपल्या चित्ताची तयारी पुरेशी झालेली नाही आणि आपलं चित्त खूपच विस्कळीत म्हणा किंवा विखुरलेलं आहे आणि ते अजून तेवढं योगाला अनुकूल नाही झालेलं. मग ते योगाला का नाही अनुकूल झालेलं ह्याचा विचार करायला लावणारे हे 16-17 किंवा कसं अनुकूल होईल. आता जे आपण पूर्वतयारी बघितली म्हणजे 10 ते 15 त्याच्यामध्ये काय करा ते सांगितलंय. आता इथे 16व्या याच्यामध्ये ध्यान प्रक्रियेमध्ये यश यायला हवं असेल तर काय काय करू नका. निषिद्ध गोष्टी काय आहेत हे सांगितलंय आणि परत 17व्या मध्ये काय करा ते सांगितलंय. म्हणजे नकारात्मक पद्धतीने जेव्हा गोष्ट सांगितली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात व्यतिरेक पद्धत आणि सकारात्मक पद्धतीने सांगितलं जाते अमुक अमुक करा ही सकारात्मक पद्धत आहे तेव्हा त्याला अन्वय पद्धतीने म्हणतात. तर हे लागोपाठचे जे श्लोक आहेत ना त्यात 16व्या श्लोकामध्ये व्यतिरेक पद्धतीने सांगितलंय निषेध केलंय की हे करू नका हे योगाच्या आडी येतंय आणि 17व्या मध्ये सांगितलं हे करा यांनी तुम्हाला योग साधेल. असे आता 16-17ची गंमत आहे म्हणून ते जोड श्लोक आहेत असं आपण म्हणू शकतो. आपण 16वा श्लोक आज काय करूयात आपल्याकडे जो वेळ आहे उपलब्ध त्याच्यामध्ये आपण श्लोक पदच्छेद अन्वय अर्थ आणि ज्ञानेश्वरी थोड्याशाच उभ्या आहेत त्या आपण आज वाचून थांबू आणि मग थोडं डिटेल आहेत विवेचन ते पुढच्या वेळेला करू म्हणजे ते अर्धवट राहणार ते. वाच 16वा श्लोक. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. न योग फार खाऊनी किंवा खाण्याची सोडूनी न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी न अति अश्नतः तू योगः अस्ति न च एकांतम अनश्नतः न च अतिस्वप्नशीलस्य जाग्रतः न एव च अर्जुन. हे अर्जुन तू योग परंतु हे अर्जुना हा ध्यानयोग अति अश्नतः न असती अति खाणाऱ्याला साधत नाही च आणि एकांतम अनश्नतः अपि न अगदीच कमी किंवा न खाणाऱ्याला सुद्धाही प्राप्त होत नाही. अति स्वप्नशीलस्य न
अतिशय झोप घेणाऱ्याला साधत नाही. तसंच न जाग्रतः एव सदा जागरण करणाऱ्यालाही न योग हा असती हा ध्यानयोग साधत नाही. कुणाकुणाला साधत नाही, अति खाणाऱ्याला साधत नाही, अति कमी खाणाऱ्याला सुद्धा साधत नाही. सारख्या झोपणाऱ्याला साधत नाही, तसा सारखं जागरण करणाऱ्याला सुद्धा साधत नाही. भावार्थ गीतेचा श्लोक आहे. बहुहावधरी आहार करी होऊ निरसनाधीन क्षुधा तृषावा समूळ कोंडी दुराग्रही जो दीन निजुनी राही अथवा घेई मुळी जो निद्रेते जाण अर्जुना योग साधना तयान लाभे येथे. अवघड आहे ना इतक्या कमी शब्दामध्ये श्लोकाचा सही सही अर्थ पूर्ण सांगणं. मला त्यांचा फार विनोबांचं तर वाटतंच, पण भावार्थ गीता लिहिली आपल्या स्वामी स्वरूपानंदांनी. त्यांचे पण मला श्लोक आणि त्याचं ते वृत्त पण मला फार आवडतं. आपण आता ज्ञानेश्वरी यावेळेला आधी वाचू, म्हणजे आपण नेहमी शेवटी वाचतो. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येत म्हणितला अधिकारिया. जो जिभेच्या चोचल्याचा दास बनला किंवा जो सर्वस्वी झोपेच्या अधीन झाला तो या साधनाचा अधिकारी होत नाही. अथवा आग्रहाची ये बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारुनिया. किंवा जो दुराग्रहाच्या बंदिशाळेत तहान भुकेला कोंडून आपला आहार तोडतो. निद्रेची या वाटा न वचे ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मा योगू कवणाचा. किंवा अशाच आग्रहाने झोपेचे नावही घेत नाही अशा हट्टाने जो नाच घालतो त्याच्या स्वाधीन स्वतःचे शरीरच नसते, मग त्याला योग कसा साध्य होणार. म्हणून अतिशये विषयो सेवावा तैसा विरोधू नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको. म्हणून विषयाचे अतिरिक्त सेवन हे जसे नको तसाच त्याचा द्वेष किंवा सर्वस्वी कोणमाराही नको. आपण मगाशी म्हणलं की नाही की दुराग्रह आणि हट्टीपणा करायचं नाही, ओढाताण करून करायचं नाही. निश्चयाने करणं आणि ओढाताण करून करणं ह्याच्यामधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. निश्चय असायला पाहिजे, म्हणजे फर्म असणं आणि अंगात स्ट्रेस असणं किंवा कडक शरीर करणं ह्याच्यात फरक आहे. रिलॅक्स असणं पण फॉर्म असतो तुम्ही त्या वेळेला. तसं इथे आहे की हे योगाला हट्टाला पेटून काहीतरी वेड्यासारखं वागायला जायचं नाही. पुढच्या वेळेला आपण याचं विवेचन आणि याचा पुढचा श्लोक घेऊयात. प्रार्थनेने समारोप करूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.